रुचा, मला एक सांग, CS म्हणजे काय? हा, माझा दादा एक गेम खेळतो, काउंटर स्ट्राईक. ग बर. मला एक सांग, MBA म्हणजे काय? मला बाकरवाडी खूप आवडते. बर, मला आता एक लास्ट क्वेश्चन, LLB म्हणजे काय ग? ते क्रिकेट मधलं काय, पायाला जेव्हा बॉल लागतो तेव्हा. तुझे खूपच वाईट बॉल चाललेत सगळेच. तुझ्याकडे एवढ्या सगळ्या डिग्री आहेत, तर तू ते कसं मॅनेज करतेस? जेव्हा मी हे शिकत होते ना, तेव्हा असं नाही वाटलं की एवढ्या सगळ्या डिग्रीज आपल्याला घ्यायच्या आहेत. पण लहानपणी मी एवढी अभ्यासात हुशार पण नव्हते. पण जसं जसं शिकत गेलं, पुस्तकं वाचत गेलं, तसं तसं लक्षात आलं की आपल्याला जर आउटस्टँड व्हायचं असेल क्राऊडपेक्षा, तर आपल्याला अजून काहीतरी अचीव करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जेव्हा मी CS करत होते, कंपनी सेक्रेटरी, तो कोर्स झाल्यानंतर माझे सगळे फ्रेंड्स, सगळे पियर्स हे CSच असणार होते ना. मग हाऊ विल पीपल गिव्ह मी प्रेफरन्स ओव्हर अदर्स, किंवा त्या क्राऊड मधून आपण वेगळे कसे स्टँड होऊ? तर बेसिकली देन यू हॅव टू हॅव मल्टिपल प्रोफेशन्स, मल्टिपल डिग्रीज अलॉंग बाय युअर साईड. म्हणून अजून 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 शिकत गेले. CA, CS, LLB, MBA ह्याचा अर्थ काय आणि ह्याचा डिफरन्स काय? तुला स्कूलमध्ये भरपूर सब्जेक्ट्स असतात आणि त्या प्रत्येक सब्जेक्टचं काहीतरी स्पेशलायझेशन असतं, बरोबर? मॅथ्स शिकतेस तेव्हा तू त्याच्यामध्ये टेबल्स शिकतेस. तसंच बिझनेस करताना भरपूर ऍस्पेक्ट्स असतात जे बिझनेसमध्ये लक्ष द्यायला लागतात. आता CA काय करतो? आपल्याकडे किती पैसे आले, किती पैसे गेले आणि गव्हर्नमेंटला त्याच्यातले आपल्याला किती पैसे द्यायचे आहेत ह्याचं कॅल्क्युलेशन जो करतो त्याला CA म्हणतात, चार्टर्ड अकाउंटंट. ओके. CS म्हणजे तू गेम्स खेळतेस भरपूर, मग त्या स्पोर्ट्समध्ये रूल्स असतात की नाही, मग ते रूल्स फॉलो होणारा एक माणूस असतो की नाही, जो बघतो, कोच की अंपायर जो बघतो की रूल्स फॉलो होत आहेत का. तर CS काय करतो? त्या कंपनीने बिझनेस करताना वेगवेगळे रूल्स फॉलो केलेत की नाही, ते वेळेत फॉलो केलेत की नाही, हे एक कंपनी सेक्रेटरी बघतो. ओके. आता गेम खेळताना भांडण होतात, कट्टी घेता तुम्ही एकमेकांची, चिडतात, मग कोणीतरी टीचर तुम्हाला समजायला येतात. तसंच काही डिस्प्यूट झालं, भांडण झालं, तर ते सॉल्व्ह कोण करतं? लॉयर. त्याच्यासाठी काय शिकायला लागतं? LLB. आणि हे सगळं करताना बिझनेस हा मॅनेज करायला लागतो, तर त्याला काय, ते कोण करतं? तर MBA, मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. तर हे बिझनेस करताना लागणारे वेगवेगळे फंक्शन्स आहेत, त्या या सगळ्या डिग्रीज आहेत. कळलं का तुला? हो. तुला असं कधी वाटलं का की तू आधीच्या डिग्री मधलं सगळं विसरून जाशील? नेक्स्ट डिग्री घेताना आधीच्या डिग्रीचं विसरून जायचं मला खरंच नाही वाटलं. कारण जेव्हा आपण अभ्यास करतो, शिकतो ना, आपण असा नाही विचार करत की अरे आपण ते विसरून जाऊ. आता मला एक तू सांग, तू एवढ्या लोकांचा इंटरव्ह्यू घेते, बरोबर आहे, पण मग तुला लक्षात राहतं ना कोणीतरी काहीतरी केव्हा तरी काहीतरी सांगितलेलं? राहतं का तू विसरतेस ते? राहतं ना. तसंच ह्युमन माइंड मध्ये एनॉर्मस स्कोप असतो आणि एनॉर्मस मेमरी सेल असतो. एकदा स्विमिंग शिकलीस आणि तू कधीही पाण्यात उडी मारलीस की तुला स्विमिंग खूप वर्ष केलं नसतं तरी लक्षात येतं की नाही. दॅट इज कॉल्ड ह्युमन ॲडल्ट लर्निंग पॅटर्न. त्यामुळे त्याचा यूज करून आपण जेवढं मेमरीमध्ये ऑटोमॅटिकली स्टोअर करता येईल ते स्टोअर करू शकतो, आणि ते आपल्याला जेव्हा वापरायचंय तेव्हा आपला ब्रेन ऑटोमॅटिकली ते प्रेझेंट करतो. कळलं का? तू एवढ्या सगळ्या डिग्रीज घेतल्यात, तर तू आता नक्की काय करतेस? आता ना मी एक टेक लीगल कंपनी चालवते. म्हणजे हे जे रूल्स रेग्युलेशन्स मगाशी मी तुला सांगितलं ना, तर आपली कंपनी स्टार्ट करताना आपण आपले रूल्स आणि रेग्युलेशन्स बनवतो, त्याचे कॉन्ट्रॅक्ट्स लिहितो. तर AI यूज करून, म्हणजे टेक्नॉलॉजी यूज करून हे कॉन्ट्रॅक्ट मिनिमम टाइम मध्ये कसे बनवता येतील, जे कंपनी चालवते. मग तुझ्या बिझनेस मधला सगळ्यात एक्साइटिंग आणि स्कॅरियस्ट पार्ट कोणचा आहे? ऍक्च्युली ना, टू बिगिन विथ, म्हणजे टू स्टार्ट समथिंग इज बोथ स्कॅरी अँड एक्साइटिंग. कारण तू जेव्हा एखादी गोष्ट नवीन करतेस तुला खूप सगळं शिकायला मिळतं, हो की नाही? नवीन माणसं भेटतात, नवीन लोकांना आपण अप्रोच करतो. सो स्टार्टिंग इट सेल्फ इज द मोस्ट एक्साइटिंग. ऍट द सेम टाइम नवीन काहीतरी शिकताना आपल्याला खूप भीती पण वाटते ना, मला येतच नाहीये, मला जमेल का, हे सक्सेसफुल होईल का. तर बिझनेसमध्ये आय थिंक प्रत्येक, जेव्हा तुम्ही नवीन सेगमेंट स्टार्ट करता, नवीन बिझनेस स्टार्ट करता किंवा नवीन क्लायंट स्टार्ट करता, इट इज इट सेल्फ अ स्कॅरी पार्ट अँड इट इज इट सेल्फ अ एक्साइटिंग पार्ट. आणि ना रुचा, बिझनेस करणं ना इज जस्ट लाईक अ रोलर कोस्टर राईड. तू बसलीस रोलर कोस्टर मध्ये, हो. खूप एक्साइटिंग पण असतं, खूप स्कॅरी पण असतं. डुईंग बिझनेस इज एक्झॅक्टली लाईक दॅट.
तुझ्याकडे जर का एक सुपर पॉवर असली असती तुझं काम इझी करण्यासाठी तर ती कुठली असती? माझ्याकडे जर अशी सुपर पॉवर असती की मी कोणाच्या तरी ब्रेनमध्ये जाऊन मी सांगितलेल्या कामाबद्दल किंवा मी केलेल्या कम्युनिकेशनबद्दल अजून क्लॅरिटी देऊ शकले असते, तर आय थिंक दॅट इज द बेस्ट सुपर पॉवर टू मेक माय लाईफ अँड वर्क इझी. अशी कोणती गोष्ट आहे जी तुला माझ्या वयात माहिती असली असती तर खूप भारी झालं असतं? तुझ्या वयात आहे ना, मला जर हे कळलं असतं की बुक्स रीड करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप बेसिक वाटतं ते, पण जसं जसं आपण मोठं होतो ना तसं जेवढा एक्सपोजर तुम्ही स्वतःला दिलेला असतो बाय रीडिंग डिफरंट लिटरेचर, आपली वोकॅबलरी सुधारते. आपण खूप बुक्स वाचले की आपल्याला वेगवेगळ्या आयडिओलॉजीज कळतात, आयडियाज कळतात. हे मला खूप लेटर लाईफमध्ये कळलं. मी 10th स्टँडर्ड 11th स्टँडर्ड नंतर बुक्स वाचायला. आणि दुसरी महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्ट मला असं वाटतं की फोकस. म्हणजे तुला आई सांगते ना, खेळताना खेळ, अभ्यास करताना अभ्यास कर. फोकस म्हणजे तेवढीच गोष्ट आहे. जे तू काम करतेस ना ते काम 100% देऊन कर. ही गोष्ट जर मला 9 इयर्सची असताना माहिती असतं ना तर खूप भारी झालं असतं. तुझ्यासारखा ज्यांना बिझनेस करायचा आहे मोठेपणी त्यांना तू काय मेसेज देशील? मला असं वाटतं ना की बिझनेस करताना सगळ्यात 2 इम्पॉर्टंट गोष्टी असतात. वन इज कम्युनिकेशन अँड सेकंड इज क्लॅरिटी. कम्युनिकेशन म्हणजे तू जे बोलतेस, जे तुझे फिलिंग्स आहे, जे तुझे थॉट्स आहेत ते समोरच्यापर्यंत प्रॉपरली पोहोचवणं. बिझनेस करताना आपण काय करतो, आपण एखादं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस विकतो, सेल्स करतो, बरोबर आहे. तर सेल्स करायला पहिल्याच सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय लागते, कम्युनिकेशन. सो ज्या मुलांना मोठेपणी बिझनेस करायचा आहे त्यांनी स्वतःचे कम्युनिकेशन स्किल्स हे कायमच इम्प्रूव्ह केले पाहिजेत. आणि ते कसे होतील, वेगवेगळ्या एज्युकेशन कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट करणं, लोकांशी कंटिन्युअसली बोलत राहणं, वेगवेगळ्या लोकांशी इंटरॅक्ट करणं, ह्याच्याने कम्युनिकेशन स्किल्स इम्प्रूव्ह होते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही क्लॅरिटी. म्हणजे समोरचा काय बोलतोय ते क्लिअरली ऐकणं, आपले विचार, व्हॉट वी आर थिंकिंग हे क्लिअरली पेपरवरती पुटअप करणं. सो क्लॅरिटी अँड कम्युनिकेशन आर 2 मोस्ट इम्पॉर्टंट एबिलिटीज इफ यू रिअली वॉन्ट टू बिकम अ बिझनेस ओनर वन्स यू ग्रो अप. आमची एक प्रथा आहे, आम्ही येणाऱ्या सगळ्या गेस्टचा ऑटोग्राफ घेतो. तसं तुझा पण देशील का? आणि त्या ऑटोग्राफ सोबत एक मॅजिक वर्ड पण दे. आम्ही येणाऱ्या सगळ्या गेस्टचा ऑटोग्राफ घेतो. तसं तुला झोपत घे.